येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। शेतकरी बांधवांनो, जरा हातातलं काम 2 मिनिटं तुम्ही बाजूला ठेवा। कुणी शेतात असाल तर बांधाच्या सावलीत बसा, डोक्यावरची टोपी नीट करा आणि मोबाईलचा आवाज थोडा वाढवा। गेल्या कित्येक महिन्यांपासून गावोगावी एकच चर्चा फिरत होती। कधी बँकेचा मेसेज येणार, कधी खात्यात पीक विम्याचा पैसा पडणार आणि कधी डोक्यावरच्या कर्जाच्या डोंगरातून सुटका होणार। रोज सकाळी मोबाईल हातात घेताना शेतकऱ्यांच्या मनात एकच आशेचा किरण दिसतो, आज कदाचित पैसे आले असतील। पण वास्तव प्रत्येक वेळी वेगळाच खेळ दाखवत गेलं। कुणाची केवायसी अर्धवट होती, कुणाचा आधार भलत्याच खात्यात जोडलेला होता, कुणाच्या अर्जात शेतातलं पीक एक आणि कागदावरचं पीक दुसरं, तर कुणाचा मोबाईल क्रमांकच बंद। मात्र आता रखडलेल्या पीक विम्याच्या रकमेला पुन्हा एकदा गती मिळाल्याचं चित्र आपल्या समोर पुढे येत आहे। आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्याकडे टप्प्याटप्प्याने पैसा पाठवण्याची हालचाल आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। पण आनंदाच्या भरात तुम्ही व्हिडिओ अर्ध्यावर बंद करू नका। आज फक्त पैसे येणार एवढंच सांगून गोष्ट संपणार नाही। पहिल्या टप्प्यात कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हालचाल दिसणार आहे, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणत्या 14 बँकांमध्ये तुम्हाला व्यवहार तपासायचा आहे, कोणत्या 16 पिकांसाठी दावे पाहिले जाणार आहेत, कोणाच्या खात्यात 20,000 जमा होतील, कोणाच्या खात्यात 25,000 पर्यंतची रक्कम जमा होऊ शकते, तर कोणाच्या खात्यात अक्षरशः 38,000 रुपये पर्यंतची रक्कम दिसू शकते। याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। एक नाव चुकलं, एक बँक ऐकायची राहिली किंवा एका कागदाकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर तुमच्या हक्काचा पैसा पुन्हा अडकण्याची शक्यता वाढू शकते। म्हणून शेवटपर्यंत तुम्ही कान देऊ नये का, कारण एखाद्या छोट्याशा वाक्यात तुमच्या अडकलेल्या विम्याचा रस्ता लपलेला असू शकतो। आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही बँकेत गेले तर तिथला कर्मचारी तुम्हाला सांगतो आधारशी तुमचा मोबाईल क्रमांक जुळत नाही, तुमच्या नावामध्ये फरक दिसतो किंवा थेट लाभासाठी दुसरंच खातं तुमचं सक्रिय आहे। एका अक्षराच्या चुकीमुळे कित्येक महिन्यांची वाट पुन्हा लांबते आणि शेतकरी रिकाम्या हाताने घरी परततो। म्हणून आजची बातमी फक्त आनंदाची घंटा नाही, तर ती तुम्हाला सावध करणारी काठी सुद्धा ठरणार आहे। गेल्या हंगामात कुठे पाऊस वेळेवर आला नाही, कुठे उगवलेलं पीक उन्हाने करपलं, कुठे वादळी पावसानं शेत पाण्याखाली गेलं, तर कुठे रोगराईनं सगळं पीक पोखरून टाकलं। बियाणं उधारीवर घेतलेलं आहे, खतं उधारीवर घेतलेली आहेत, औषधांची सुद्धा उधारी आहे आणि मशागतीसाठी सुद्धा शेतकऱ्यांनी उसनवारी घेतलेली आहे। पण निसर्ग काय करतो तर एका रात्रीत सगळं गणित पालटतो। शेतकऱ्याला वाटतं विमा तरी त्याच्या पाठीशी उभा राहील, पण दावा मंजूर झाला की नाही, पंचनामा केला गेला की नाही, अर्जातील माहिती जुळाली की नाही याची नीट बातमीच तुम्हाला मिळत नाही। आता मात्र प्रलंबित दाव्यांची पूर्णपणे तपासणी करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पैसे पोहोचवण्याचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र सरकारने टप्प्याटप्प्याने सुरू केलेला आहे। काहींना सकाळी व्यवहार दिसतील, काहींना दुपारी नोंद होईल, तर काहींना 2 ते 3 दिवसांची वाट बघावी लागू शकते। आता सगळ्यात मोठा प्रश्न, नेमकी किती रक्कम जमा होणार? गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक सारखा पैसा मिळणार नाही। काही पात्र खात्यांमध्ये 20,000 पर्यंतची रक्कम दिसू शकते, काहींच्या खात्यामध्ये 25,000 रुपये जमा होऊ शकतात। जर एखाद्या शेतकऱ्याचं क्षेत्र मोठं असेल तर जास्त नुकसान आणि मंजूर दाव्यानुसार काहींच्या खात्यामध्ये अक्षरशः 38,000 पर्यंतचे व्यवहार आपल्याला दिसू शकतात। शेजाऱ्याला जास्त आणि आपल्याला कमी रक्कम आली म्हणून लगेच तुम्ही गावभर गोंधळ घालू नका। विम्याचा हिशोब, क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार, विमा संरक्षण, नुकसानाची टक्केवारी, पंचनाम्यातील नोंद आणि अंतिम मंजुरीवर ठरणार आहे। 2 शेतं शेजारी असली तरी सुद्धा दोन्ही शेतांचा विमा सारखाच निघेल अशातला भाग नसतो। एका शेतकऱ्यानं 2 हेक्टर क्षेत्र नोंदवलेलं असतं तर दुसऱ्याचं क्षेत्र अर्धा हेक्टर असतं। एका शेतात संपूर्ण नुकसान दाखवलं गेलं असेल तर दुसऱ्याच्या शेतात काही प्रमाणात कमी नुकसान नोंदवलं गेलं असेल। एका अर्जात पिकाची नोंद बरोबर असेल तर दुसऱ्याच्या 7 बाऱ्यावर वेगळंच पीक आपल्याला दिसू शकते। म्हणून रक्कम कमी जास्त दिसली तर आधी विम्याची पावती, क्षेत्रफळ, पिकाची नोंद, भरलेला हप्ता आणि मंजूर दाव्याची माहिती तुम्ही एकदा तपासून बघा। गावातील चावडीवरच्या बोलण्यापेक्षा कागदावरचा आकडा जास्त खरा असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 पिकांचे पात्र दावे पाहणार आहोत। आता त्यामध्ये पहिलं पीक आहे सोयाबीन, कापूस, तूर, मक्का, बाजरी, हरभरा, भुईमूग, कांदा, ऊस, ज्वारी, धान, मूग, उडीद, गहू, सूर्यफूल आणि केळी या सगळ्यांचा समावेश पीक विम्यामध्ये करण्यात आला आहे। पिकाचं नाव यादीत दिसलं म्हणजे त्या पिकाची लागवड करणाऱ्या प्रत्येकाला पैसा मिळेल असा सरळ अर्थ काढू नका। विमा भरलेला असावा, क्षेत्र योग्य नोंदलेलं असावं,
नुकसानाची नोंद उपलब्ध असावी आणि दावा पात्र ठरलेला असावा. प्रत्येक शेतकऱ्याचा असा गैरसमज असतो की पीक विमा यादीमध्ये नाव असेल तर पैसा त्यांच्या खात्यात पडेलच, पण वास्तव असं असतं की चुकीचा सर्वे क्रमांक, वेगळं क्षेत्रफळ किंवा अपूर्ण पंचनाम्याचा व्यवहार तुमचा विमा थांबवू शकतो. आता पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांची क्रमवारी आपण टप्प्याटप्प्याने पाहू, त्यामुळे तुम्ही कान देऊन माहिती आहे का. आता पहिल्या नंबरवर आहे आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आता या भागातील कापूस, मका, तूर आणि बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अर्जातील क्षेत्रफळ नीट तपासावं. काही खात्यांमध्ये व्यवहार आधीच दिसू शकतात, तर काही अर्ज तपासणीमुळे पुढच्या टप्प्यात जाऊ शकतात. गावातल्या एका शेतकऱ्याला पैसा आला म्हणून सगळ्यांच्या खात्यात त्याच दिवशी रक्कम पडेल अशी अपेक्षा मनात ठेवू नका. दुसऱ्या क्रमांकावर आहे जालना जिल्हा. आता जालना जिल्ह्यामध्ये पाऊस कधी कधी कमी पडतो, तर कधी एका रात्रीत सगळं शेत पाण्याने भरून जातं. सोयाबीन, कापूस, तूर आणि मूग उत्पादक शेतकऱ्यांसाठी विम्याचा पैसा पुढच्या पेरणीचा नक्कीच आधार ठरेल. मात्र निष्क्रिय बँक खातं किंवा जुना मोबाईल क्रमांक तुमच्यासाठी अडचण ठरू शकतो. पासबुक तुम्ही एकदा अपडेट करून घ्या, त्यामुळे तुमचं खातं नक्कीच सुरक्षित बनेल. आता तिसऱ्या क्रमांकावर आहे नांदेड जिल्हा. आता नांदेड जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, उडीद, ज्वारी आणि गहू यांसारख्या पिकांवर अनेक घरांचा संसार चालतो. पिकाचा खर्च उभा करताना शेतकरी सोनं गहाण ठेवतो, उसनवारी घेतो आणि शेवटी आभाळ साथ देईल याची खात्री राहत नाही. तरी सुद्धा हातात आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा दावा केलेला आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांना 20,000 मिळतील, काहींना 25, तर काहींना अक्षरशः 38,000 पर्यंतची रक्कम दिसू शकते. शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. आता बीडच्या शेतकऱ्यांची आशा मोठी असते, पण संकट त्याहून मोठं असतं. कर्जाचा हप्ता, पाण्याचा खर्च, जनावरांचा चारा आणि घरचा रोजचा खर्च सांभाळताना तो स्वतःची गरज मागे ढकलतो. अशा वेळी खात्यात पैसा जमा झाल्याचा संदेश फक्त व्यवहार नसतो, तो पुन्हा उभं राहण्याचं बळ त्या शेतकऱ्याला देतो. मात्र कुणी मध्यस्थ पैसे वाढून देतो म्हणाला तर त्याच्यापासून तुम्ही 4 हात लांब राहा. आता 5व्या नंबरचा जिल्हा आहे आपला परभणी जिल्हा. आता या जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कापूस आणि ज्वारी उत्पादकांनी ई पीक नोंदणी आणि विमा अर्जातील माहिती जुळते का हे एकदा तपासून बघावं. अर्जात एक पीक 7 वाऱ्यावर दुसरं पीक दिसलं तर त्या शेतकऱ्यांचा दावा तपासणीमध्ये अडकू शकतो. आशा आणि वास्तव यांच्यामधली ही छोटीशी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतरचा आपला 6वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. आता गावाच्या चावडीवर, बँकेसमोर आणि सेवा केंद्रावर विम्याची चर्चा सुरू राहते, पण गर्दी करून किंवा कोणाला पैसे देऊन प्रक्रिया लवकर होत नाही. अर्ज क्रमांक, विम्याची पावती आणि बँकेचं पासबुक घेऊनच तुम्ही चौकशी करा. अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त कागदावर भरोसा ठेवा. त्यानंतरचा 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, हरभरा आणि ज्वारी उत्पादकांनी आधार कोणत्या खात्याला जोडलेला आहे हे एकदा तपासून घ्यावं. अनेकांची 2-3 खाती असतात. शेतकरी एका बँकेत रक्कम शोधत बसतो आणि पैसा दुसऱ्याच खात्यात जमा झालेला निघतो. म्हणून प्रत्येक सक्रिय खात्याची शिल्लक तुम्ही एकदा तपासून घ्या. 8व्या नंबरवर आहे धाराशिव जिल्हा. आता पावसाच्या लहरीपणानं या भागातील शेतकरी वर्षानुवर्षे संघर्ष करतोय. कधी पेरणी झाली की पाऊस गायब, तर कधी पीक उभं राहिल्यावर मुसळधार पाऊस. अशा परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली तर बियाणं, खतं आणि मशागतीचा खर्च उभा करता येईल. पण नावातील छोटासा फरक सुद्धा तुमचा व्यवहार रोखू शकतो. तुम्ही लक्ष देऊ नये का. त्यानंतरचा 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. आता बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, मक्का आणि तूर उत्पादकांनी पासबुक, आधार, 7/12 आणि विम्याची पावती तयार ठेवावी. चुकीचा IFSC कोड, बंद खातं किंवा अपूर्ण KYC व्यवहार तुमची रक्कम परत फिरू शकतो. कागदपत्र व्यवस्थित असतील तर तुमची प्रक्रिया एकदम सोपी होईल. त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. आता अकोला जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि मूग या पिकांवर इथल्या अनेक कुटुंबांचं आयुष्य चालते. बियाण्यापासून फवारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर खर्च वाढतो, पण बाजारभाव आणि पाऊस दोन्ही वेळेवर साथ देत नाही. विम्याचा पैसा आला तर पुढच्या हंगामाची गाडी तरी थोडी रुळावर येऊ शकते. त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. आता वाशिम जिल्ह्यात पीक विम्याचा पैसा म्हणजे ती फक्त एक बँकेतली नोंद नाही, त्यातून खताची उधारी फिटू शकते. खराब झालेला अवजार तुम्ही दुरुस्त करू शकता आणि पुढच्या पेरणीची तयारी सुरू करू शकता. शहरातल्या माणसाला 20,000 ही एक संख्या वाटेल, पण गावातल्या माणसासाठी ती महिन्याचा आधार ठरू शकते. त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. कापसाच्या बियाण्यापासून औषध फवारणीपर्यंत मोठा खर्च करणाऱ्या शेतकऱ्याला बोंडअळी, पावसाचा फटका आणि बाजारभावाचा तिहेरी घाव बसतो. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी उत्पादकांनी दावा स्थिती आणि बँकेचा तपशील एकदा तपासून पाहावा. व्यवहार उशिरा दिसला तरी सुद्धा लगेच निराश होऊ नका. त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा.
आता सकाळी शेतात जाण्याआधी तुम्ही मोबाईल पहा, दुपारी झाडाखाली जेवण करताना एकदा मेसेज तपासा आणि संध्याकाळी गावात परतल्यावर तुम्ही शिल्लक पहा. शेजाऱ्याला पैसे आले आणि तुम्हाला आले नाही तर तुलना करण्याऐवजी तुम्ही आपला अर्ज एकदा तपासून घ्यावा. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे. पण या 15 जिल्ह्यांसोबत 14 बँकांमध्ये सुद्धा पीक विम्याचा निधी जमा होणार आहे. त्याची सुद्धा आपण आता डिटेल माहिती घेणार आहोत. पीक विम्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने 14 बँकांचा समावेश केला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे आपली सगळ्यांची लाडकी स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या भारतातली सगळ्यात मोठी बँक. जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तुमचं खातं सक्रिय असेल, केवायसी पूर्ण झालेली असेल, आधारचं लिंकिंग व्यवस्थित असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होतील. त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, शेतकऱ्यांची आवडती बँक. पीक कर्ज खातं आणि बचत खातं वेगळं असल्यास दोन्ही खात्यांची नोंद तुम्ही एकदा व्यवस्थित बघा. तिसऱ्या क्रमांकावर आहे युनियन बँक ऑफ इंडिया. आधार कोणत्या खात्याशी थेट लाभासाठी जोडलेला आहे याची तुम्ही एकदा खात्री करून घ्या. त्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा. जर तुमचं खातं बँक ऑफ बडोदा मध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम नक्कीच जमा होईल. त्यानंतर आहे इंडियन बँक. आता दीर्घकाळ वापरात नसलेलं खातं निष्क्रिय झालं असेल तर शाखेत जाऊन तुम्ही सुरू करून घ्या. 7व्या क्रमांकावर आहे बँक ऑफ इंडिया. खाते क्रमांक, शाखेचा कोड आणि मोबाईल क्रमांक बरोबर नोंदलेला आहे का ते एकदा आधी तुम्ही चेक करा. त्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. जर तुमचं खातं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमचा व्यवहार पीक विम्याच्या नावाच्या ऐवजी शासन निधी किंवा थेट लाभ अशा वेगळ्या नावाने दिसू शकतो. त्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक. तुमचा जुना शाखेचा कोड किंवा चुकीचं खातं क्रमांक तुमचा व्यवहार बंद करू शकतात, त्यामुळे तुम्ही या गोष्टी लगेच तपासून बघा. त्यानंतर आहे IDBI बँक. 11वा नंबर आहे आपल्या HDFC बँकेचा. 12व्या क्रमांकावर आहे ICICI बँक आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा. अनेक शेतकऱ्यांची कर्ज आणि बचत खाती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतात, त्यामुळे आधार सीडिंग आणि KYC त्यांनी नीट तपासून घ्यावी. 14व्या क्रमांकावर आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टमन किंवा अधिकृत सेवकाकडून सुविधा घेताना तुम्ही OTP क्रमांक कोणालाही देऊ नका. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने या 14 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा की 100% पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. पण त्यासाठी तुम्हाला आधी 3 कामं पूर्ण करावी लागतील. पहिलं काम म्हणजे KYC पूर्ण करा. दुसरं काम म्हणजे आधार तुमच्या बँक खात्याशी जोडून घ्या. तिसरं काम म्हणजे तुमचा चालू मोबाईल क्रमांक खात्याशी लिंक करून घ्या. आता या 3 गोष्टी जर तुमच्या पूर्ण असल्या तरी विमा अर्जातील नाव, क्षेत्रफळ, सर्वेचा क्रमांक आणि पिकाची नोंद एकदा पुन्हा तपासा. तुमचा फार्मर ID तयार असेल तर त्या फार्मर ID मधील नाव, आधार, जमीन, गट क्रमांक आणि नोंदवलेलं पीक एकदा नीट बघा. एका गट क्रमांकात चूक, एका अंकात फरक असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीची नोंद तुमच्या नावावर दिसली तर दुरुस्तीची पावती घेऊन ठेवा. आज छोटा वाटणारा हा कागद उद्या मोठ्या लाभाचा तुमच्यासाठी दरवाजा उघडू शकतो. शेतकरी बांधवांनो, शहरात राहणाऱ्या माणसाला 20,000 एक संख्या वाटू शकते, पण ग्रामीण घरासाठी त्यातून बियाणं, खतं, फवारणी आणि मशागतीचा काही खर्च निघू शकतो. जर पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 38,000 रुपये आले तर त्या 38,000 मधून तो त्याच्यावर असलेली उधारी सुद्धा परत करू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण 15 जिल्ह्यांची नावं, 14 बँकांची यादी आणि 16 पिकांची माहिती बघितली. जर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या नुकसानग्रस्त शेतीप्रमाणे, क्षेत्रफळाप्रमाणे 20,000 रुपये मिळू शकतात. क्षेत्रफळ जास्त असेल तर 25,000 रुपये जमा होऊ शकतात. आणि जर तुमचा दावा मंजूर असेल आणि क्षेत्रफळ खूप जास्त असेल तर तुम्हाला अक्षरशः 38,000 रुपये सुद्धा पीक विमा म्हणून मिळू शकतो. पण त्याआधी KYC, आधार जोडणी, मोबाईल क्रमांक, अर्जातील क्षेत्रफळ आणि पीक नोंद का महत्वाची ठरते हे आपण समजून घेतलं. आता सगळ्यात आधी खात्याची स्थिती तपासा. मात्र मदतीच्या नावाखाली कुणालाही आपला OTP देऊ नका. ATM कार्ड पिन किंवा तुमचा CVV नंबर सुद्धा कोणाला देऊ नका. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर गावातील शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला शेतकरी बांधवांनो तुम्ही ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.